परम मंगलमय परत्रयीश्वर भक्तवंच कल्पतरू श्री तडिजित विनंदी पितांबरधारी भगवान श्री कृष्णलाल प्रतिभा मूर्ती स्वरूप चालत असलेला महान भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह समस्त ग्रामस्थ मंडळी सर्व सांगीकर बेट सांगीकर निवासी सर्वांच्या सानिध्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने चालू असलेले हे आयोजन आहे भव्य दिव्य स्वरूप आहे। ग्रामदैवत पवन सुधानवंतर यांच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये कर्तम अकर्तम अन्यथा कर्तम जगदीश्वर पंढरीश पांडुरंग परमात्मा त्यांच्या परम पावन पवित्र दरबारामध्ये आज भागवत कथेचा द्वितीय दिवस आहे की नाही। काल आपण सर्वांनी पूर्व प्रसंगामध्ये कथा प्रसंग श्रवण केला। भगवंताची श्रीमद भागवत कथा श्रवण केल्यानं काय होतं आहे की नाही। भगवंताची कथा श्रवण केल्यानं हे जे जीवन आहे मंगलमय स्वरूपी जीवन बनून जाते। कारण एक भगवंताच्या मुखातून निघालेली ही कथा आहे जिचंच नाव आहे भागवत। भगवता प्रोक्तम इति भागवतम। एक भगवंताच्या मुखामधून निघालेली गंगा आहे तिचं नाव आहे ती भागवती गंगा। आणि एक भगवंताच्या चरणोदकामधून निघालेली जी गंगा आहे ती गंगा म्हणजे ही गोदावरी गंगा माई महाराज। विचार केला तर बस। आणि या दोन्ही गंगेमध्ये जलज्या जीवात्म्याला स्नान करण्याचं नाहून निघण्याचं जे परम सौभाग्य लाभत आहे ते एका जन्माचं पुण्य नाही महाराज, अनेक अनेक जन्माचं महाराज। माणसाचं दिव्य स्वरूपी जीवन बनणार आहे। काल आपण ऐकलं की एखाद्या मनुष्यानं येऊन भगवंताची कथा जर नाही ऐकली यदा कदाचित प्रेत आत्म्याच्या कानावर जर भगवंताची भागवत कथा पडली तर त्या प्रेत आत्म्याचा भी उद्धार होत असतो महाराज। काल आपण धंदुकारीचा उद्धार बघितला महाराज, ज्या भागवताचं स्वयं स्वतः कलिकालमध्ये महिमा गायली महाराज की धन्य भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशनी। धन्य आहे भागवत कथा म्हणले। माझ्यासारख्या एक नंबर पापी माणसानं प्रेत आत्म्यानं उद्धार केला म्हणले ही भागवत कथा धन्य आहे या कलियुगामध्ये महाराज। आणि नाही तरी ह्या कलियुगामध्ये भागवत कथेनच माणसाचा उद्धार होते महाराज। इथून श्रीमद भागवतामध्ये आता प्रवेश करता श्री सूतजी महाराज की श्रीमद भागवतामध्ये